नमस्कार, मी बेदरे सरापेन सुवर्णकार आपला थक्काचा सोनार आपल्यासाठी आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आज दिनांक आहे 27 जानेवारी 2024 सकाळचे 10:30 वाजलेले आहेत। मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चांदी मार्केट बंद असल्यामुळे डॉलर वाढलाय, फक्त M6 मध्ये मार्केट बंद असल्यामुळे भाव वाढलेला नाही आहे। सांगितलं होतं 360च्या प्लस निघणार आहे। ओपन मार्केट आज 373ला मार्केट ओपन झालं होतं, आज नंतर थोडा डाऊन आलं। आता सध्या मार्केट लाईव्ह 360 चालू आहे। भाई खुनके असू रो रे लोक, खुनके असू घेऊ का विकू असं होतं लोकांना सध्या। सोन्यामध्ये पण तीच कंडिशन आहे, चांदीमध्ये पण तीच कंडिशन आहे। आता इथून पुढचं तुम्हाला सांगतो, 1 तारखेला का 2 तारखेला काहीतरी बजेट आहे। 1 तारखेपर्यंत 2 तारखेपर्यंत चांदी 3,79,000 टच करायला पाहिजे एकदा, पहिल्यांदा 3,79,000 टच करेल। त्या टायमाला विकायची नाही आहे, होल्ड करायची। पण जर बजेटमध्ये चांदीचा GST रेट आणि इम्पोर्ट ड्युटी जर कमी झाली, ऑन द स्पॉट चांदी विकून टाकायची, कारण त्याच्यानंतर चांदी भाव कमी होऊ शकतो। इम्पोर्ट ड्युटी GST कमी झाला तरची गोष्ट, ते कमी झालं म्हणजे ऑन द स्पॉट लगेच त्या टायमाला सोन्या चांदीचा भाव पडतो अशातला भाग नाही आहे। दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी भाव पडत असतो, थोडा वेळ भेटतो विक्रीसाठी। पण तुम्ही बजेटवर लाईव्ह राहा। इम्पोर्ट ड्युटी आणि GST जर चांदी आणि सोन्याची जर कमी झाली, चांदी विकायला सुरुवात करायची आहे, सोनं सुद्धा विकायला सुरुवात करायची आहे। पण कमी झालं तरची गोष्ट, पण त्याच्या आधी आपल्याला 379 ते 380 बघायला मिळणार आहे। कुणी घाबरून जाऊ नका, मी तसा व्हिडिओ बनवला चांदी सोनं विकून टाका म्हणून, त्या टायमाला विकायची असेल तरची गोष्ट। सध्या कुणी गडबडून जाऊ नका, निवांत राहा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्याच बेदरे सराफ आळंदीला फॉलो करा। धन्यवाद।